नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। आज आपण ज्या सांगोला तालुक्याच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे 3 तगडे नेते या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि त्यातीलच एका नेत्याचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय आणि ह्याच बालेकिल्ल्यामध्ये आज आपण उभा आहे आणि हा बालेकिल्ला कशा पद्धतीने असणार आहे, काय असणार आहे, आपण खरं तर येथील नागरिकांच्या माध्यमातून काही युवकांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्यासाठी खरं तर या बालेकिल्ल्यामध्ये उभा आहे। तर यांना कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे, ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे, कशा पद्धतीने याच्यामध्ये कोण बाजी मारणार, ह्या सर्वच गोष्टीची आपण खरं तर या ठिकाणी सखोल पद्धतीने या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपण या बालेकिल्ल्यामध्ये उपस्थित आहे। तर कशा पद्धतीनं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे किंवा कुणाचं पारडं जड आहे, कुणाची हवा आहे, ह्या सर्व गोष्टी खरं तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। यासाठी तर आपण सध्या या ठिकाणी तर माझ्यासोबत काही युवक आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण माहिती किंवा बऱ्याच काही गोष्टी जाणून घेणार आहे। खरं बघितलं तर सध्या निवडणुकीचं वारं सुरू झालं, काय वाटतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये पारडं जड कुणाचं काय वाटतंय? यंदा तसं दीपक आबा साळुंखे पाटलांचं पारडं जळ आहे आणि फिक्स आमदार आहेत। माझं बघितलं तर 3 नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, माहिती आहेत का कोण आहेत? दुसरे प्रतिस्पर्धी माहित आहे, बाबासाहेब आहेत, बापू आहे, पण आबाला ह्या वर्षी संधी सगळ्या जनतेने दिली पाहिजे। बरं, आता हा बघितला तर बालेकिल्ला असं मी उल्लेख केला, परंतु बालेकिल्ला कुठला मी सांगितलं नाही, कुठल्या नेत्याचा हा बालेकिल्ला आहे? ह्याच्या आधी ह्या मागल्या 5 वर्षाआधी शेकापचा बालेकिल्ला होता। बरं, कुठला जवळा, पण आता दीपक आबा उभारलेत, दीपक आबांचा बालेकिल्ला म्हणून जवळ्याला ओळख होणार। पूर्वी काम तुम्ही कोणाचं करत होता? पूर्वी काम आम्ही शेकापचं करत होतो। हा, पण आबाच्या सांगण्यामुळे आम्ही करत होतो। बरं बरं, पण आबाने कमीत कमी त्यांना ज्या गणपतरावला हे पाठिंबा दिला, त्यामुळं आम्ही आबाला करतो। आता खरं तर बघितलं तर सांगोला तालुक्याची जी निवडणूक आहे म्हणजे युवकांवरती किंवा जी नवीन मतदार आहे त्यांच्यावरती बऱ्यापैकी डिपेंड राहणार आहे। तर तुम्हाला युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत, कसं बघताय तुम्ही? नाही, युवक म्हणून मी सांगतो, आबा बारीक लहान मोठं कोण बघत नाही। कधी बी आबाला तुम्ही फोन करा, आबा फोन उचलून काय काम आहे ते काम करत असते युवकांचं, त्यामुळे युवकांना वाटतं की आबा यावं। सध्या बघितलं तर रोजगार सुद्धा आपल्याला नाही देत, काय वाटतंय रोजगाराच्या बाबतीत? नाही, आबाने सांगितलंय, आबा म्हणले MIDC उभा करणार, आबा करणार म्हणजे करणार। बरं, मग दुसरे नेते करत नाहीत वाटतंय का? आता काय केलं, 55 वर्ष आले की आता बापूला मागल्या वर्षी आणून दिलं, बापून काय केलं? सगळं गाबाळ त्यानं घेतले। काय युवकांसाठी काय केलंय? काय केलंय? काय नाही केलं। बापू 5 स्टार MIDC देतो म्हणतो ते मागच्या निवडणुकीच्या वेळेस, मागच्या निवडणुकीत देतो म्हणलेलं, हे तर आता ही निवडणूक आली, दिली का? दिली का? दिली नाही। हा, दिली नाही। तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने निवडणूक होईल, कोण बाजी मारेल, काय वाटतंय तुम्हाला? दीपक आबा। दीपक आबा का? दीपक आबाची क्रेज किंवा का वाढली तुम्हाला, काय वाटतंय दीपक आबा? दीपक आबाला सहानुभूती आहे, कारण शेकापच्या बी कार्यकर्त्याला बऱ्यापैकी असं वाटतंय की 25 वर्ष गणपतरावला त्यांनी सपोर्ट दिलाय, गणपतरावनं तसं केलं, परत बापूने बी गेल्या वर्षी शब्द दिलता पुढच्या 5 वर्षात आबा तुम्ही आमदार आहे, बापून बी तेच केलं। त्यामुळे जरी बापूला वाटत असेल माझ्या मागे जनता आहे, शेतकरी कामगार पक्षाला वाटत असेल माझ्या मागे जनता आहे, पण जी खरी मी शेतकरी कामगार पक्षाचा आहे, जरी त्यांनी फसवलं असेल नेत्याने, तर आम्ही आबाचा पैरा ह्या वर्षी फेडणार आहे। पैरा फेडणार आहे? नक्की पैरा फेडणार आहे आणि आबा 100% फिक्स आमदार आहे, कारण दोघांनी पण त्या पाठिंबाच्या वेळेस फसवलं, दोघांनी बी। त्यामुळं आबा आणि ह्यांचा ग्रह होते आम्ही आलो, त्यांचा ग्रह होते आम्ही आलो, आबा उभाच नव्हते, त्यामुळं आबाच्या अजून लोकांना किती मत आहेत हेच माहीत नाही, पण आता लोकांना कळून वाटेल, काही लोकांना वाटतं आबा असा आहे तसं आहे। आता 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला कळलं आबा काय चीज आहे, हे आता त्यांना कळलंय, सोडा त्याचा काही संबंध नाही। आणि मी धनगराज आहे, मी धनगराज आहे आणि जातीवर राजकारण करून चालत नसतं। जातीच कोण करते वाटतंय? नाही, आता आम्हाला विचारलं जातंय ना, काय ते बाबासाहेब धनगराज आहेत, आपण आता धनगराला मतं दिली, धनगरा मग हे धनगराज आहे, मग तो एकटाच धनगराज आहे का? दुसरा एखादा नाही का? ठीक आहे, आम्ही आजी आबासाहेबांना आम्ही देव मानतोय, प्रश्न काय आम्ही आबासाहेबांना नाव ठेवत नाही, मग आबासाहेब मग ह्याला ते तसंच जमल कशावर नाही? अरे बाबा, तू पहिल्यांदा काय 4-5 वर्ष आधी ही कर, आला त्यांच्या पश्चात। आता दीपक आबा आता आमदारकीला उभा राहिले, दीपक आबाचं वडील पण आमदार होतं, पण दीपक आबाचं वडील आमदार होतं त्यांच्यानंतर काय लगेच त्यांचं वडील ही झाल्यानंतर काय आबा म्हटले ना, आता मी त्यांचा मुलगा आहे, मी उभा राहतो। आबानं 35 वर्ष या जनतेत सांगोला तालुक्यात कामं केलीत, लोकांची कामं केली आणि लोक उभा राहा म्हणते। जातीचा उल्लेख केला तुम्ही, म्हणजे तुम्हाला जात पिरले किंवा तालुक्यामध्ये काय वाटतंय? 30% धनगर हा आबांच्या मागे आहे सध्या चालूला, सध्या। धनगर आणि जातीवर आबाचं राजकारण हे जातीवर नाही,
बर बापूच कसं वाटतंय मी हो पाय मी मराठी आहे, माया मागे 70,000 मतं आहे ते. त्यांना कसं वाटतंय मी धनगराचा आहे. काय होईल बापूच काय होईल आता ह्यावेळी बापू एक 30,000 मतं खाईल. ह्या निवडणुकीत? गच तेवढीच. ते बी कसं जरा पावर आहे, बर पैशाविषयी पावर आहे जरा. 31,000 मतं खाईल. खाईल. हा. बर आणि या दोघांचं काटे टकरात तरी बी एक आबा कोणा दोघात बाबासाहेब आणि आबा, तरी पण आबा एक 15-20,000 मतांना 100% निवडून येणार. येतंय? 100%. बर तर आपल्यासोबत अजून काही युवक आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेणार आहे कशा पद्धतीने ही निवडणूक त्यांनी हातात घेतलेली आहे. काय वाटते तुम्ही निवडणूक ही जी आहे त्या हातात घेतलेली आहे की युवकामध्ये खरं तर बघितलं तर सांगोल्याची विधानसभा निर्भर असणार आहे, कोण बाजी मारेल काय वाटतंय? 100% दीपक आबा. का दीपक आवाज का वाटते? दीपक आबा जनतेचे सेवक आहेत आणि दीपक आबाने नक्कीच 30-35 वर्ष लोकांची सेवा केलेली आहे सांगोलच्या. आणि दीपक आबा हे जनतेचे आमदार पहिल्यापासून आहेत. बर. दीपक आबा असतानाच एक आपले आमदार आहे बर आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला 25 वर्ष सहकार्य केले. मला त्यांनी जाणीव राखली नाही बापूंनी आणि शेतकरी कामगार पक्षाने. आता आबा स्वतंत्र उभा आहेत, काय वाटते? जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल देईल. 100%. बर हा. मग आता तुमचा 55 वर्ष ज्यांची सत्ता होती, पाण्यासाठी नुसता संघर्ष म्हणून नुसतं हातात कागदच आहेत, बर. पण पाणी कुठं आहे? पाणी कुणी आणलं 55 वर्ष. वाटतंय? हा. पाणी कुणी आणले वाटते? पाणी आता पण कोणी आणलंच नाही आणि जेवढं पाणी आणलं ना तेवढं सगळं दीपक आबांनीच आणलंय. बर आणि सांगोल तालुक्याच्या विकासाची कामं सगळी दीपक आबांनीच केलेत. बर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह बर हे दीपक आबाचं काम आहे. बर काय तुम्ही आता कधीही कुठल्याही पक्षाचा माणूस जाऊ दे दीपक आबांच्या ऑफिसला, कधी खाली हाताने माघार येत नाही. बर ही दीपक आबाचं काम करण्याची पद्धत आहे, टेंडन्सी आहे. आता तुम्ही कोणाला संधी द्यायची ठरवली आहे? 100% दीपक आबांना. द्यायची. दीपक आबा येणारच, बर 100% येणार. बर. 15 ते 20,000 मतांनी निवडून येणार ते. बर. आणि दीपक आबा हे एक नंबरचे उमेदवार म्हणून आहेत आणि दीपक आबा एक नंबरलाच निवडून येणार. तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने ही निवडणूक होईल? कारण गमच्या सुद्धा तुम्ही टाकलेला आहे, मशाल ऑलरेडी लावलेले, काय वाटतंय? काय आता ह्याच्यावर तुम्हाला समजत असेल की काय वाटायचं. आता मी सांगायची काही गरज नाहीये. बर. आणि त्यातनं पण तुम्हाला सांगायचं झालं तर आजपर्यंत जे राजकारण होतं ना, हा. ते राजकारणाचं कसं होतं की प्रत्येक नेता यायचा, हा. लोकांना आश्वासन द्यायचा की आम्ही युवकांसाठी असं करू, आम्ही महिलांसाठी असं करू तसं करू, हा. पण ते तेवढ्या पुरतं तेवढं असायचं. एकदा निकाल लागला हा. का ते नेते परत वाडीवरती आले नाहीत. बर. आता आम्ही फिरतोय, आम्ही प्रचार दरम्यान प्रत्येक वाडी वस्तीवर जात असतोय, त्यावेळेस आम्ही बघतोय ग्रामपंचायती त्यांच्या आहेत, पण त्या प्रत्येक घरातला म्हणजे लोकांच्या घरी जायला रस्ता सुद्धा नाहीत. नाही तर हा. मग बापू 5,500 कोटी निधी आणला म्हणजे बापूंनी ह्या 5 वर्षात तर काही केलंच नाही. सोडा जवळ्यात काय काय दिले? जवळात काहीच नाही दिलं देत नाही. नाही. आणि ह्याच्या अगोदर जे पण आमदार होते ना, त्यांनी पण त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्याच्या घरी जायला सुद्धा रस्ता नाही. ते आम्हाला म्हणतात आज तुम्ही मतं मागायला आमच्याकडे आलाय, तुम्ही आमच्या घराला रस्ता दिलाय. मला एक सांगा, रस्ता देणं, पाणी देणं हे काम कोणाचं असतं? नेत्याचं असतं का जे पदावर नाही त्यांचं असतं? नेत्याचं असतं का नाही? मग ते नेते असून, त्यांच्या ग्रामपंचायती असून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घराला जायला त्यांना रस्ता नाहीत. बर. ही आता सध्याची बिकट परिस्थिती चालू आहे. बर. फक्त आबांचं कसं आहे, आबा आजपर्यंत कोणत्याही पदावर नव्हतं. पदावर नसतानाही आबांकड मुरमीकरण असू दे, रस्ता असू दे, पाण्याचा असू दे, कोणतीही समस्या, कोणताही नेता, कुठलाही पक्ष असू दे तिथं बघितलं जात नव्हता. गेले आबा आमची समस्या आहे, ती समस्या तिथं आबांनी सोडवलेली आहे. बर आणि हे आबा स्वतःच्या मनानं आज उभं राहिले नाहीत. हे जनताने त्यांना सांगितलं की तुम्ही उभं राहा, तुमच्या पाठीमागं आम्ही आहे म्हणून. मला जवळे गावामध्ये काय होईल वाटतंय किंवा जवळा गटामध्ये काय होईल वाटतंय? 101% दीपक आबाच, दुसरा काही विषय नाहीये. बस आता चर्चा चालू आहे की बाबा ह्यांचं असं आहे, त्यांचं तसं आहे, आबाने असं केलं तसं केलं. पण शेवटी कसं असतं, बोलणारी तोंड 100 असतात, पण जे खरं आहे ते इथून आहे. इथून कोणीच जाणलं नाहीये आणि ते फक्त जनताने जाणलंय म्हणून तर आपण उभं केलंय. आणि आबा ह्यावेळेस निवडून येणार आहेत. गुलाला ह्यावेळेस चौकात गुलालाचा थर लागणार हा शब्द तुम्हाला मी आज देतो इथं बुरगेवाडीतून. बरं आता हा. बघितलं तर तुम्ही वय बघितलं युवक मध्येच आहे. हा. बाबासाहेब सुद्धा एका बाजू बघितलं तर युवक उमेदवार निवडणुकीच्या नाही, आम्ही रिंगणात आहे. कुणाला नावं ठेवत नाही. बरं. बाबासाहेबांनी काय करायला पाहिजे होतं? बाबासाहेब आता 3-4 वर्ष झाला आलेत. बरं. बाबासाहेबांनी अजून थोडं राजकारणात उतरायला पाहिजे होतं. आबांना थोडा पाठिंबा द्यायला पाहिजे होता. पुढच्या पंचवार्षिकला जरी बाबासाहेबांनी सांगितलं असतं की आबांना जरी बोललं असतं की बाबा असं असं आहे, तर त्या टायमाला आम्ही थोडा विचार केला असता. बरं. पण 3 वर्ष जर तुम्ही येऊन जर आमदारकीची खुर्ची मागत असाल तर आम्ही कसं देणार आहे तुम्हाला? आमचं काही फ्युचर आहे का नाही? का आम्ही फक्त 5 वर्षांना मतदानच करायचं का? बरं. आमच्या काही जर अपेक्षा आहेत, आमच्या अडचणी आहेत. आजपर्यंत सगळ्यांनी शब्द दिला होता की एमआयडीसी येणार आहे. कुठं एक तर एमआयडीसी झालं सांगोल तालुक्यात? नाहीच झालं नाही. बरं. पण एवढा शब्द आहे की आबा आमदार झाल्यानंतर सांगोल तालुक्यामध्ये 2025ला 4 एमआयडीसी चालू होणार म्हणजे होणार. मग आता बाबासाहेब म्हणतील की आम्हाला विकास करायचा म्हणून खरं तर आम्ही निवडणूक मग 55 वर्ष तुम्ही विकास का केला नाही? हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्हाला करायचा आहे ना, तुम्ही 55 वर्ष जर विकास केला असता तर आज आम्हाला सांगायची गरज लागली नसते की बाबासाहेबांना आम्ही मतदान करत नाही म्हणून.
जर विकास आम्ही बघितला असतो तर आम्ही स्वतः त्यांच्या पाठीमागे गेलो असतो. विकासच नाही तुमचा तर आम्ही मागच काय जायचं. आणि जो 55 वर्ष नाही केला तर ह्या 5 वर्षात काय करणार ह्याची काय गॅरंटी आहे का? आबा करतीलच वाटतंय. 100 आबानी पदावर नसताना आबानी नाही ती कामं केलेत. मग पदावर असल्यानंतर आबा का करणार नाही ती, हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे ना. बरं, मग आता ह्या भागामध्ये हवा कुणाची वाटते आता सध्याला? हो का, मी सांगायची गरज नाहीये. ते मतदान पेटीतून बाहेर पडणार आहे तरी पण तुम्हाला ऐकायचं तर एकच सांगतो, यंदा सगळ्या मतदार जे आहेत त्यांनी ठरवलंय मशालला शिक्का द्यायचा. आबा पहिल्यांदा उभा राहिले, त्यांचं चिन्ह 1 नंबरला आले, चिन्ह आहे मशाल. मशालवर शिक्का पडणार आणि आबा जास्त मताने निवडून येणार आहेत. हे फक्त सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं. कोणी इथं लबाड बोलायचं नाही, अफवा पसरवायच्या नाहीत. हा, मग आता सांगितलं जातं की एका बाजूला जर बघितलं तर सांगितलं जातं शेतकरी कामगार पक्ष असेल, बापू असेल, विजय आमचाच असं त्या ठिकाणी दावा करते. प्रत्येक जण तेच बोलणार. आता मी आबाचा कार्यकर्ता, मी म्हणणार आवाज निवडून येणार, पण ते जनतेला माहिती आहे. तुम्हाला मी मगाशीच बोललं, हिथं जे आहे ते कोणाला माहिती नाही. मी आता तोंडावर आबा म्हणतोय पण माझ्या आतमध्ये काय कोणाला माहिती आहे का? ते जनताने ठरवलंय ना, ते जनता करणार आहे. ते मतदान पेटीतून जनता दाखवून देणार आहे. ते आम्हाला बोलून सांगायची गरज पण नाही इथं. हा, तर आपल्यासोबत जो दीपक आबांचा बालेकिल्ला आहे म्हणजे जवळा, तर या जवळे गावात युवकांना वाटते की दीपक आबाच खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देऊ शकतील आणि खऱ्या अर्थानं एक रोजगाराची संधी दीपक आबाच्या माध्यमातून या भागाला मिळेल अशा पद्धतीचं मत या देखील त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि जो विजयाचा गुलाल आहे तो देखील निश्चितपणानं दीपक आबाच उधळतील ते विसरेल असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. याचबरोबर माझ्यासोबत काही जवळा गावातील महिला नागरिकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनाच देखील कशा पद्धतीने ही निवडणूक वाटते त्यांच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहे. खरं तर बघितलं तर तुमच्या जवळा गावातील एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजून 2 उमेदवारसुद्धा आबाला प्रतिस्पर्धेत कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला? माहीत आहेत घे. कोण आहेत? बाबासाहेब देशमुख आणि शाजीबापू आणि हां बरं, आता आबा पण आमचं राहिले तो बाबा. बरं, आता मग ह्या तिघामध्ये खरं तर तिरंगी फाईट सांगोल्यामध्ये सुरू झाली आहे. ह्याच्यामध्ये कोण बाजी मारेल, कोण निवडून येईल काय वाटते तुम्हाला? आबा आबा का वाटते आबा? औंधा समाधान पावसानंच केले त्यामुळे आबा आमदार गच्चच होणार. नारायण नगरीत कसं आहे आतापर्यंत बघितलं तर कोरडा नदी कोरडाच होती, पण आबा उभा राहिले त्यामुळे आनंदाची बातमी एवढीच सांगते की मी नदीला पाणी आहे त्यामुळं सगळं शिवार फुललंय. त्यामुळे ही युवक जे आहे ते उसळत्या रक्ताचे. तसा नेता बी आम्ही उभा केला आहे आबाज, आणि आबाज आमदार होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेगी बुरंगेवाडीतनं तर 200 मतांना आबांना लीड कमळ सांगून दिलं. कमी जास्त नाही, आकडा बरोबर आला आबांना. तुम्ही कधी बी विचारा किंवा माझ्या जे युवक तरुण आहे ते आम्ही न काय करता, कारण आमच्या आबांच्या कामावर आम्ही कमळाला मत दिलं. त्यामुळे 100% आता ही मशाल ही 110% निवडून येणार, ह्यात काय बदल नाही. मग आता बघितलं तर तुम्ही म्हटला की निवडून आबा येतीलच. खरं तर बघितलं तर पाठिंब्याच्या वेळेस 2019ला आबांनी बापूंना साथ दिली आणि बापूने आता साथ सोडली. मग ह्या दोघांमध्ये मतं विभागतील काय फरक पडत नाही ह्या मुलांना आमच्या. हे आमचे असे लेकरं आहेत की मुलं म्हणजे देवाघरची फुलं. आता आमच्या समोर शिट्ट्या बी वाजवते, पण बारक्या मुलांना काय होते कशात बी हात घालते. मोठ्यानं वाजवून दावा 23 तारखेला त्यात खरा ती विजय. आबा 100% निवडून येते. मग आता बघितलं तर एका बाजूला गणपत आबांचे नातू सुद्धा म्हणजे बाबासाहेब तुम्ही सांगितले की उभा राहिलेले. बाबासाहेब सुद्धा निवडणुकीत मध्ये चांगल्या पद्धतीनं तयारीत आहेत किंवा जयत तयारी आहे. मग काय वाटतं लढत कुणाची खऱ्या अर्थानं कोणाची होईल? नाही, आतापर्यंत आम्हाला वाटत होतं आम्ही जातीवर जात होतो, पण आता जात राहिले कुठं. काय झालं का आबाने आम्ही आबाला फोन केला का आबा पेश दादा ह्याच्यात कुठलं बी ती कुठली जात जमात नाही. दवाखान्यापासनं पूर्ण आमच्या पाण्याच्या सोयीपासून शेवटच्या क्षणापर्यंत आबांची आम्हाला मदत आहे. त्यामुळे आम्ही आबांना विसरू शकत नाही. जात कुठली येते तुमची? आम्ही धनगरात आहे. माझ्या ह्या वेळेस धनगर समाज नाही ते आम्ही डोक्यात. आता आम्हाला आबा सपोर्ट करते मग कशाला. जो निवडून आणि ती म्हणते शकाप ही आता आम्हाला कुठलं डोक्यात जात ठेवली नाही. फक्त आबा आमदार, पाणीदार आमदार, दीपक आबाज आमदार. आता ह्या वेळेला बघितलं तर जातीचं समीकरण कुठेतरी आपल्याला चर्चा किंवा सोशल मीडियावर असेल. जातीचं तुम्ही म्हणताय साहेब मान्य आहे, पण काय रक्त हिरवं निघतं का? रक्त लालच आहे सगळ्यांचं. मग त्यामुळे आबा पण ही आपलंच माणूस आहे. कशावरनं तुम्ही शिक्का मारलाय का ही धनगराचा आहे त्याचं रक्त हिरवं आहे असं काय असेल तर मला सांगून द्या. आणि तुम्ही मग जातीची तुम्ही घेता कशाला? बिगर जातीची घेऊ नका ना तुम्ही. शेकापची जी आहे ती तुम्ही धनगर समाजाचीच मतदान घेऊन तुम्ही आमदार व्हा, त्याला आपण प्राधान्य देतो. आता आबा ह्या निवडणुकीत जर विजय झाला तर काय विकासाची काम वगैरे काय तुमची अगोदरच आमचा केलाय म्हणून तर आम्ही आबाकडे गेलो. असं आबांचं काम नाही की
मतदान तुम्हाला करतून काम असं आशा दावली नाही. आबाने आधी कामं केली म्हणून आम्ही आबांचा पाठिंबा ठामपणे देतोय. आता बुरंगीवाडी सत्ता कोणाची आहे तिथं? सत्ता शकापचे. पण आता काय लोक राजीनामा दिलाय, पण स्थगित स्थिर ठेवलाय. उतारा जे आहे ती स्थिर ठेवलाय आशेसाठी. तुला सरपंच करतो ही, पण आम्ही त्या सरपंच हे आम्हाला विषय घ्यायचा नाही. आमच्याकडे जे लोक येत होते अशा पद्धतीनं चांगल्या बघत होते, आम्ही चांगलंच बघितलंय. पण ज्यांना आमच्याकडे वाईट बघितलं नाही एका डोळ्यानं, आम्ही 10 डोळ्यानं बघू ही आम्ही आबांच्या ह्याच्यावर शब्द देतोय. आता शहाजी बापूंनी आबाची साथ सुटली आणि कुठेतरी गद्दारी केली आबांसोबत सुद्धा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा बापूवर गद्दारीचा शिक्का आपल्याला बघायला मिळाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळाला. मग आता बापू सुद्धा रिंगणात आहेत, काय होईल? बापूचं विकास निधी सगळं तिच्या अलीकडे कधी आलं नाही, आलं कधी नाही, ते येत बी नाही. बोलायला जमत नाही. अहो लुगडं नव्हतं म्हणला बायकोला. आज विचार करा, आम्ही आज आबांना एवढी मदत करतोय, आम्ही भाजी एकूण मदत करतोय, पण आबाने आम्हाला असं कधी कमी लेखलं नाही. मुलीप्रमाणे आम्हाला लेखलं. प्रत्येक बहिणी ही जी कुठलीही माता भगिनी जाऊ द्या, एखादा फोन केला, कुठली अडचण आहे कुठल्या पक्षाचा आबाने कधी बघितलं नाही. काम हे आबाने 100% केलेलं आहे. आता त्यामुळे बापूंचं ह्या भागामध्ये काय काय रोल नाही, काय नाही. असं ठराविक पैसे देऊन 1-2 फिरत असतील, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही. पण आमच्यात असं उत्साहानं म्हटलं तर बापूंचं कोण नाही. इथनं तुम्ही लीड आता ह्या वेळेला 100% कोणाला द्यायचं? 100% आबांना आम्ही आमदार झालेत आमदार. फक्त आता पेटीत न बघायचं. आबा हे आमदारच आहेत आणि आता पण आमदारच आहेत. कारण आम्हाला माहित आहे आम्ही आबापर्यंत गेलोय. आम्ही आमदार ह्यानंच बघतोय त्या गाण्यावने. पण आता सुद्धा आम्हाला असं वाटतं की आबा आमदार झाल्यासारखं वाटतंय. आबांसाठी जर बघितलं, आता तुम्ही सांगितलं की बऱ्यापैकी आबा आमदार झालेत, मग इथं आबांनी काय तुमच्याशी चर्चा वगैरे केली का? बाबा मी आता अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे? अगोदरच आम्हाला सांगितलं. ज्यावेळी आम्ही काम जे आता एखादा रोडचं असू द्या, कुठलं बी असू द्या, काम जर आमची पोरं जर गेली तर म्हणणार नाहीत आबा ती त्यांच्या पार्टीतला आहे का, हे असं कधी नाही ना. बुरंगेवाडीला काय तुम्हाला दिला, पण जी निधी दिला किंवा आबांनी जी कामं केली किंवा आम्ही आबांकडून कामं करून घेतली, आम्ही आबांना अजून आम्हाला आबाने आतापर्यंत असंच म्हटलं नव्हतं की बुरंगेवाडीचा म्हणजे विषय धरला नव्हता की आबांनी मत मला पडतील, पण आम्हीच आबाकडे गेलो. असा विषय. तुम्ही सांगितलं बुरंगेवाडी शेकअप मध्ये, मग तुम्ही 200 मताचा लीड त्या ठिकाणी मिळवण्यासाठी काय प्रचार प्रसार यंत्रणा? काय करायची गरज नाही. कामाचा प्रचार आहे आमचा, पैशाचा नाही किंवा आबाने तिथे येण्याचा नाही. फक्त काम करणे आणि आबांना जी आम्ही मागणी करतो ती कामाचीच मागणी करतो. आम्हाला दुसरं काही नको आहे. आता प्रचार यंत्रणा तुम्ही काय चालू केली का नाही? अजून काही नाही सध्या केली. आम्ही शांत आहे. शांततेत क्रांती करायची एवढं आहे. तर आपल्यासोबत ही जवळी गावची रणरागिणी खरी तर आपल्या लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती होती आणि कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये जनतेनेच निवडणूक हाती घेतलेली आणि दीपक आबांना लीड देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील असणार आहे आणि जवळे गटातून 100% लीड देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे असं मध्ये या ठिकाणी यांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.